रामराम मंडळी. कसं काय, सगळं मजेत आहे ना? आजच्या या चकचकीत जगात आपण मिक्सर ग्राइंडरच्या बटनांवर आयुष्य जगतोय बरं का. बाजारात कोणत्याही मोठ्या ब्रँडचा मिक्सर पहा, आज एकच दावा करतो की आमच्या मिक्सरमध्ये पाटा वरवंट्यासारखी चव मिळते. पण खरं सांगू का, कोणत्याही मशीनमध्ये ती चव नाही जी या पाटा वरवंट्यामध्ये आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला एका कढईमध्ये हिरव्यागार अगदी तिखट झणझणीत मिरच्या देठं काढून थोड्या मोठ्या मोठ्या साईजच्या कट करून घेतल्या आहेत. थोडंसं तेल टाकून त्या आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत. मिरच्यांचा चांगला कलर बदलून त्या मऊ होईपर्यंत चांगल्या भाजून घ्या. मिरच्या चांगल्या मऊ भाजल्या की त्या पाट्यावरती पटकन बारीक होतात. बरं मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी पाट्यावर वाटणं हा केवळ एक स्वयंपाक नव्हता, तर तो एक व्यायाम होता. घरातील स्त्रियांची मनगटं आणि खांदे यामुळे मजबूत व्हायचे. बरं, हा ठेचा पाटा वरवंट्यावरच का? यामागे एक गोष्ट आहे. असं म्हणतात की पूर्वी शेतकरी जेव्हा रानात जायचे तेव्हा त्यांच्याकडे ना वीज होती ना मिक्सर. त्यांच्याकडे होता हा सह्याद्रीचा काळा दगड. दगडावर जेव्हा आपण मिरची आणि लसूण ठेचतो तेव्हा त्यातील स्वाद आणखीन खुलून येतो. तर साहित्य अगदी साधं आहे. भाजलेली हिरवी मिरची, भरपूर लसूण, हिरवीगार कोथिंबीर आणि चवीनुसार मोठं म्हणजेच खडा मीठ. बरं का मंडळी, खरी चव ह्या मोठ्या मिठानेच येते. हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ आणि मग पाट्यावर वाटायला सुरुवात करू. पहा, अगदी साधं गणित आहे. मिक्सरमध्ये काय होतं, मिक्सरचे ब्लेड्स फिरतात आणि त्यामध्ये जे मिरचीचे बी असतात त्याचे अगदी तुकडे तुकडे होतात. मिक्सरच्या फिरणाऱ्या ब्लेडच्या वेगामुळे उष्णता तयार होते आणि मिरचीची जी ओरिजिनल चव असते ती अगदी बदलून जाते उष्णतेमुळे. पण तेच आपण जेव्हा पाटा वरवंट्यावर ही मिरची वाटतो तेव्हा ती मिरची कापली जात नाही, तर ती ठेचली जाते. यामुळे होतं काय, तर मिरचीतला खरा रस आणि त्याचा स्वाद असतो तो पूर्णपणे बाहेर येतो, पण बदलत नाही. आणि त्याचसोबत ठेच्याचा कलरही अगदी आहे तसा टिकून राहतो. म्हणूनच मिक्सरमधल्या चटणीपेक्षा पाट्यावरच्या ठेच्याला एक वेगळीच चव असते. बरं, हे साहित्य सर्व आपण एकत्र करून का बरं बारीक करतोय? तर जेव्हा मीठ आणि मिरची एकत्र येते तेव्हा ते मीठ मिरचीला बारीक व्हायला अजून मदत करते. त्याच्यामुळे आपण थोडं थोडं हे मिश्रण टाकून ते पाटा वरवंट्याच्या साहाय्याने बारीक करून घेतोय. पाहताय का मंडळी, बोलता बोलता अगदी आपला गावरान झणझणीत ठेचा तयार आहे. असा हा पाटा वरवंट्यावर बनवलेला अगदी ओबडधोबड ठेचा तुम्ही तेलासोबत खा, तुपासोबत खा, अगदी दह्यासोबतही खा, काहीच नाही तर फक्त भाकरीसोबत खा, तो भारीच लागणार. तर मग तुम्ही कधी बनवताय असा हा पाटा वरवंट्यावरचा अस्सल ठेचा? असा हा ठेचा तुम्ही नक्की बनवून पहा आणि कसा बनला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अस्सल पारंपरिक रेसिपीज येत राहतील बरं का आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.